तर अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अहवाल मान्य नाही। या अहवालावर महापौर रितू तावडे संतापल्यात। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला होता आणि यामध्ये नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने नुकताच आपला अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि एकूण प्रशासनाला क्लीन चिट देत सर्व खापर हे महापालिकेच्या कंत्राटदारावर केवळ फोडण्यात आले। या अहवालावर महापौर रितू तावडे प्रचंड संतापलेले आहेत। त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य आहे असं म्हटले। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे का अशी कुजबूज राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय। जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल। ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे, पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा निर्देश देऊनसुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा भूर्दंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काय त्या मातेला न्याय मिळाला असं नाही आहे।